दर्शकांनो नमस्कार. एस न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. दर्शकांनो, एस न्यूज महाराष्ट्राची टीम आली आहे सतलोक आश्रम ढवळपुरी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगरमध्ये. दर्शकांनो, या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या पावन सानिध्यामध्ये परमेश्वर कबीरजींचा 629वा प्रकट दिवसानिमित्ताने या ठिकाणी 3 दिवसीय महासमागमचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच या समागमची सुरुवात आज या ठिकाणी होणार आहे. तर दर्शकांनो, चला आज या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊया की हा समागम कशा प्रकारे सुरू केला जातं, तसेच या ठिकाणी कुठकुठल्या सुविधा प्राप्त करून दिलेल्या आहे. कारण की हे समागमचं आमंत्रण फक्त अहिल्यानगरला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर दर्शकांना चला पाहूया या ठिकाणी कशा कशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. हे आपण आश्रमच्या आतमध्ये जाऊन आपण पाहून घेऊया. तर दर्शकांना आता आपण आश्रमच्या आत आलेलो आहोत आणि जसं तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणामध्ये इथे हे पार्किंगची जागा करण्यात आलेली आहे. तुम्ही इथं 2 चाकी वाहने पाहू शकता आणि त्या ठिकाणी जर लांब पाहिलं तिथे तर 4 चाकी वाहनांचा पण सुविधा करून दिलेली आहे. आणि जर तुम्ही ह्या साईडला पाहिला तर इकडे तुम्ही जर पंडाल पाहत असाल तर एक पंडाल बांधण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी जे बसमधनं जे प्रवासी आहेत ते बसमध्ये जे येतात त्यांसाठी इथं बस सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे. जे हे अहिल्यानगर रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडपासून ते इथपर्यंत आश्रमपर्यंत या बस सेवेचं हे माध्यमाची उपलब्ध करून दिलेलं आहे, जे आश्रमाच्या द्वारे तर्फे मुक्त सेवा करून दिलेलं आहे. तर चला दर्शकांनो, आता आपण आज जाऊया आणि पाहूया की अजून काय काय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर दर्शकांना आता आपण पार्किंग सुविधा पाहिली. आता आपण स्वागत गेटच्या इथं आहोत आणि जसं तुम्ही पाहू शकता तिथे किती चांगल्या प्रकारे स्वाक्षरीमध्ये सतलोक आश्रम ढवळपुरी महाराष्ट्र लिहिलेलं आहे. आणि त्याच प्रकारे दर्शकांना जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर इथं पुरुषांसाठी एक एंट्रन्स तयार केलेला आहे, तसे दुसऱ्या बाजूला महिलांसाठी एंट्रन्स तयार केलेला आहे. तर चला दर्शकांनो, आता आपण आत जाऊया आणि आत गेल्यानंतर आपण पाहूया की इथे कुठकुठली सुविधा प्राप्त करून दिलेल्या आहे. आणि आता आपण प्रणामस्थळच्या इथं आलोत आणि या ठिकाणी जे येणारे जे श्रद्धाळू आहेत ते गुरु महाराजांचं म्हणजे संत रामपालजी महाराजांचे इथं आशीर्वाद घेतात. आणि त्यासाठी इथं एकदम सुरळीतपणे इथं प्रणामस्थळ हे लावण्यात आलं आहे. तर चला दर्शकांनो, आपण आज जाऊया आणि पाहूया. तर दर्शकांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे भक्तांसाठी एक वेगळं प्रणामस्थळची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच तिथं महिलांसाठी पण एकदम प्रणामस्थळ म्हणजे प्रणामस्थळ करण्याची वेगळी व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे. तर दर्शकांनो, चला आता आपण पुढे जाऊया की अजून काय काय त्यांना सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर दर्शकांनो, आता आपण प्रणामस्थळ पाहिलं आणि आता आपण पुस्तकालयाची इथं आहोत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं संत रामपालजी महाराजांच्या अनेक इथे ग्रंथ वगैरे जे त्याने लिहिलेले आहेत त्यांच्याद्वारे जे लिखित पुस्तक आहे, जसे की ज्ञानगंगा आहे, गीता तेरा ज्ञान अमृत आहे आणि मुसलमान नाही समजे कुराण, असे अनेक पुस्तके इथे लावण्यात आलेलं. जसं तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी की पुस्तकं इथे लावण्यात आले. तर चला दर्शकांनो, पाहूया की कुठकुठले पुस्तकं या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. दर्शकांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे असे चांगल्या प्रकारे इथं संत रामपालजी महाराजांद्वारे जे पुस्तक लिखित आहेत ते या ठिकाणी अशा चांगल्या प्रकारे आलेलं आहे. वेगवेगळ्या भाषेमधले आहेत, काही कन्नड आहेत, काही गुजराती आहेत, काही तमिळ आहेत. आणि त्याच प्रकारे इथे मोठमोठे असे ग्रंथ पण इथं ठेवण्यात आले आहेत. आणि काही पुस्तकांचे नाव जसे की हिंदू साहेबान नाही समजे गीता वेद पुराण, मुसलमान नाही समजे ज्ञान कुराण, असे अनेक पुस्तकं ग्रंथ त्याने लिहिले आहेत. आणि त्याच प्रकारे दर्शकांनी इथे संत रामपालजी महाराजांचे अनेक पोस्टर आणि फोटोही सुद्धा इथं देण्यात आलेले आहेत. आता दर्शकांनो, आता आपण फर्स्ट एड किटच्या इथे आहोत आणि या ठिकाणी आश्रमाच्या तर्फे इथे औषधं पुरवली जातात की ज्या ठिकाणी जर समजा कोणाला चक्कर आली किंवा कोणाला शारीरिक इजा असेल किंवा कोणाला कुठे जखम झाली असेल तर या ठिकाणी दर्शकांनो त्यांना औषधं इथं पुरवल्या जात आहेत. तर चला दर्शकांनो, आता पुढे जाऊया आणि काय काय सुविधा अजून प्राप्त करून दिली ते आपण जाणून घेऊया. दर्शकांनो, या ठिकाणी शंका समाधानची व्यवस्था करण्यात आलेली आहे की ज्या दर्शकांना जर समजा या भक्ती मार्गाबद्दल काही शंका असेल, कुठल्याही वेद ग्रंथामध्ये काही शंका असेल, कारण की संत रामपालजी महाराजांचं तत्त्वज्ञान आहे तो खऱ्या अर्थावर आधारित आहे. आणि त्याच प्रकारे त्या गोष्टीवर काही जणांना असे काही प्रश्नही सुद्धा पडू शकतात. तर त्यांच्यासाठी तर शंका समाधान ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तशा प्रकारे तिथं नामदान स्थळ ही सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे आश्रमाच्या तर्फे. जर समजा कोण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाद्वारे कोण जर प्रभावित झाला असेल आणि त्याला जर सत्य मार्गावर जर चालायचं असेल तर ते या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या जे सतलोक आश्रम
येथे नामदान स्थळावर इथे येऊन नामदीक्षा ते घेऊ शकतात. तर दर्शकांना आता आपण भंडारागृहाची इथं आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणी इथं भंडारा बनत आहे तर तसंच या समागमची सुरुवात झाल्यास तिथे आता तुम्ही पाहू शकता की इथे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हलवा प्रसाद दरबार साहेबमध्ये नेण्यात येणार आहे आणि हलवा प्रसाद बनवून तयार झालेला आहे जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि हा हलवा प्रसाद समागमच्या जे 3 दिवस हा जो समागम होणार आहे त्या 3 दिवसीय समागमसाठी हलवा प्रसाद वितरित करण्यात येणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता की इथे मोठ्या प्रमाणामध्ये तिची रांग आहे. तसे तुम्ही बाहेरसुद्धा पाहू शकता दर्शकांनो की बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रांग आहे. आणि या ठिकाणी छत्रपती अंबाजी महाराजांचे अनु आहेत ते हलवा प्रसाद नेण्यासाठी असे एक वेगळं भांड्यामध्ये स्वच्छ भांड्यामध्ये हलवा प्रसाद नेऊन दरबार साहेबमध्ये नेणार आहे. तर दर्शकांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथं भली मोठी अशी रांग लावण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता कितपत मागेपर्यंत ही रांग गेलेली आहे. सगळ्यांनी हातामध्ये अशी एक भांडं घेतलेलं आहे आणि जे रांग आहे ही रांग आता भंडारागृहामध्ये जाऊन तिथनं हलवा प्रसाद घेऊन हा हलवा प्रसाद दरबार साहेबमध्ये नेला जाईल. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही रांग उभं करण्यात आलेली आहे. तर दर्शकांना आता आपण आलो पंडालच्या समोर आणि जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथे भलं मोठं अशी रांग लावण्यात आलेली आहे. जसं तुम्ही पाहू शकता की इथे जे संत अंबाजी महाराजांचे श्रद्धाळू आहेत त्यांनी अशी मोठी रांग लावलेली आणि ही रांग दर्शकांनो खूप मोठी आहे की ते या ठिकाणी या पंडालच्या बाहेरून ते दरबार साहेबपर्यंत रांग नेण्यात आलेली आहे. जसं तुम्ही पाहू शकता दर्शकांनो की त्या ठिकाणी तो जो दरबार साहेब आहे जिथे संत अंबाजी महाराजांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी जो दरबार साहेब तयार झालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तिथपर्यंत ती रांग गेलेली आहे. आणि या ठिकाणीच तुम्ही पाहू शकता की इथे जे काही संत अंबाजी महाराजांचे श्रद्धाळू या ठिकाणी बसलेले आहेत आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही भांड्यावर पाहू शकता की इथे हलवा प्रसाद असं सुअक्षरमध्ये हे लिहिलेलं आहे. तर दर्शकांनो या ठिकाणी आता आपण हे जाणून घेऊया की या ठिकाणी नेमकं काय होत आहे. तर चला आपण इकडच्या एका सेवादारांकडनं जाणून घेऊया की नेमकं या ठिकाणी ही रांग कशासाठी लावण्यात आलेली आहे. नमस्कार सर. साहेब सर काय नाव आहे आपलं. सूर्यकांत दास. सर या ठिकाणी ही जी मोठी रांग लावण्यात आलेली आहे ही कशाबद्दल लावण्यात आलेली आहे. हे कबीर परमात्म्याचा 629 दिवस प्रगट दिन आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्ताने हा हलवा प्रसाद सर्वांना पोचती होण्यासाठी ही रांग लावलेली आहे. तर दर्शकांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलात की हा जो हलवा प्रसादाची साठी ही जी मोठी रांग लावण्यात आलेली आहे या ठिकाणी गिरीदाजी महाराजांचा जो केशव भंडारा आहे त्या वाणीद्वारे हा जो हलवा प्रसाद आहे त्या हलवा प्रसादला आता हे जे दरबार साहेब आहे दरबार साहेबपर्यंत नेलं जाईल. तर दर्शकांनो या ठिकाणी आता हलवा प्रसाद आणण्यात आलेला आहे आणि जसं तुम्ही पाहू शकता इथे ही जी मोठी रांग होती त्या मोठी रांगामधून हे हलवा प्रसाद इथे आणण्यात आलेला आहे. आणि जसं तुम्ही इथं पाहू शकता हलवा प्रसाद आणून इकडे हे ठेवण्यात येत आहे. आणि हे सगळं कार्य गिरीदाजी महाराजांचा जो केशव भंडाराची वाणी आहे त्या वाणीद्वारे या ठिकाणी हा कार्य संपूर्ण होत आहे. हे तुम्ही प्रत्यक्ष दृष्टांत पाहू शकता. खूप मोठ्या संख्येने ही जी रांग आहे ती भंडारागृहापासून ते पंडालमधल्या दरबार साहेबपर्यंत ही मोठी रांग होती जी आता या हलवा प्रसादाला आणून इथे ठेवण्यात येत आहे. आणि या ठिकाणी आता ही म्हणजे गिरीदाजी महाराजांचा जो हे केशव भंडाराची वाणी आहे त्या वाणीद्वारे संपल्यानंतर या पवित्र कार्याला आज सुरू झाले आहे. तर दर्शकांनो आता आपण पंडालमधल्या दरबार साहेबच्या समोर आलेलो आहोत आणि जसं तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की इथे संत अंबाजी महाराजांची असं एक चांगल्या प्रकारे असं प्रतिमा लावण्यात आलेलं असं मोठे एक चांगल्या प्रकारे असं स्टेज तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्याचं सुशोभीकरण पण एकदम चांगल्या प्रकारे केलेलं आहे जसं तुम्ही पाहू शकता. आणि त्याच प्रकारे जर तुम्ही वरती पाहिलं दर्शकांनो तिथं पूर्ण भ्रम सतलोकाश्रम ढोलपिरी असं सुअक्षरमध्ये लिहिलेलं आहे. आणि वरती परमेश्वर कबीर साहेबजींचा एक मोठा असा बॅनर लावण्यात आलेला आहे की कबीर साहेबजी धानक जुल्हा त्यांना म्हटलं जात होतं तर तिथे धानक रूप रहा कतार या ठिकाणी त्यांना असं बॅनरवरती लिहिलेलं आहे. आणि त्याच प्रकारे दर्शकांनो या ठिकाणी जे समागमची जी आता जी सुरुवात होणार आहे त्याची आता इथं तयारी पूर्णपणे म्हणजे झालेलीच आहे. कारण की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथे आता जे गिरीदाजी महाराजांचा अमर ग्रंथ साहेबचा जो 3 दिवसीय पाठ होणार आहे ते या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे.
आणि जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथे जे भगत म्हणजे पुरुषांसाठी जे बेदी बांधण्यात आलेले आहे, त्या ठिकाणी जे पाठीदार आहेत, पाठीदार सेवादार आहेत, ते इथे या बेदीवरती विराजमान होऊन इकडे गरीबदाजी महाराजांचं अमरगंज साहिब 3 दिवसाचं ते पठांतर करणार आहे. आणि त्याच प्रकारे जर तुम्ही दुसऱ्या बाजूला पाहिला तर तिकडे महिलांसाठी पण असं वेगळ्या प्रकारे अशी बेदी बांधण्यात आलेली आहे. तिथेही सुद्धा अमर ग्रंथ साहिबचं त्या ठिकाणी पाठांतर करण्यात येणार आहे. आणि त्याच प्रकारे दर्शकांना जर तुम्ही मागच्या साईडला पाहिला, दरबार साहेबच्या दुसऱ्या साईडला पाहिलं, तर दर्शकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे महिला श्रद्धाळू आहेत, जे महिला वर्ग आहे, त्या इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे जमा झालेले आहेत. आणि जसं तुम्ही माझ्या दुसऱ्या साईडला पाहिला तर तिथे पुरुष वर्गही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहावयास मिळते की किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे पुरुष वर्ग जे संत रामपाजी महाराजांचे जे श्रद्धाळू आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. तर दर्शकांनो, चला आपण आता या अमरग्रंथ साहिबचं जे आज 3 दिवसीय जे पाठांतर जे सुरू होणार आहे ते आज आपण या ठिकाणी प्रत्यक्ष दृष्टात आपण पाहणार आहोत. तर दर्शकांनो, या ठिकाणी गरीबदाजी महाराजांचं अमर ग्रंथ साहिब जे 3 दिवसाचं पठण करणार होते आणि हे जे पवित्र समागम आहे, जे 3 दिवसीय या पवित्र समागमचं आयोजन केलं होतं, आज या ठिकाणी हे समागमची सुरुवात होत आहे. आणि तुम्ही इथं प्रत्यक्ष पाहू शकता की या ठिकाणी सगळेजण या पवित्र समागमच्या सुरुवातीला सहभागी होत, या आरतीमध्ये विलीन होत सगळेजण एकत्र येऊन इथे उभं राहून आदर भावने आणि भावभक्तीने सगळे या आरतीमध्ये सहभागी व्हायला लागलेत, हे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता. आणि त्याच प्रकारे दर्शकांना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सगळे जे श्रद्धाळू आहेत ते सगळे एकत्र आदरतेने उभे राहून इथे या आरतीला सहभागी होत, या पवित्र जे कार्य आहे त्याला आज सुरुवातीला सगळे सहभागी होत आहेत. तसे महिला वर्गही सुद्धा दुसऱ्या बाजूला आहे, तेही सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि या ठिकाणी सगळे सहभागी होऊन आज या गरीबदाजी महाराजांचा 3 दिवसीय जो अखंड पाठ आहे या ठिकाणी हे सुरू होणार आहे. दर्शकांनो, आता आपण आलो आध्यात्मिक प्रदर्शनी समोर. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी जे संत रामपाजी महाराजांचे सेवादार जे श्रद्धाळू आहेत ते जय जयकारा करून हे आध्यात्मिक प्रदर्शनीला आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात येत आहे. आणि जसं तुम्ही पाहू शकता की या आध्यात्मिक प्रदर्शनीमध्ये जेव्हा कबीर साहेबजी आले होते तर त्यांनी काय काय लीला केली, त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांनी काय काय अनेक लीला केली, ते या आध्यात्मिक प्रदर्शनीमध्ये आज या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. दर्शकांना, आता आपल्याबरोबर एक श्रद्धाळू आहेत जे या समागममध्ये आलेले आहेत, तर चला त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या समागममध्ये कशासाठी आले. नमस्कार सर. सतसाहेब. सर, आपलं नाव काय? माझं नाव ओमदास. सर, तुम्ही कुठून आलात? मी बुलढाणा जिल्हा. सर, तुम्ही बुलढाण्यावरून इथं सतलोक आश्रम ढवळपुरी तालुका पाणी जिल्हा अहिल्यानगरमध्ये आलात. तुम्ही या ठिकाणी एवढ्या लांबून कशासाठी आलात? आम्ही सेवा करण्यासाठी आलेलो आहोत इथे. कबीर साहेबांच्या 629व्या प्रकट दिनानिमित्त आम्ही इथे आलेलो आहे सेवा करण्यासाठी. सर, तुम्ही सध्या काय करतात? माझी आता 12th झालेली आहे. 12th पास आउट आहे. सर, तुम्ही 12th पासआउट आहात आणि तुम्ही अभ्यासाचा एवढा महत्त्वाचा वेळ देऊन तुम्ही या ठिकाणी 5-6 दिवस सेवा करण्यासाठी आलात, याचं मुख्य कारण काय आहे? सर, मुख्य कारण म्हणजे सेवेमुळे आपले कर्म घडतात, त्यामुळे आम्ही आलो आहे. आणि इतर काही गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा सेवा ही खूप महत्त्वाची आहे. सर, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या काळी परमेश्वर कबीर साहेबजीचं जो ज्ञान आहे तो किती महत्त्वाचा आहे? खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्यांची एक वाणी आहे की और ज्ञान सब ज्ञानडी, कबीर ज्ञान सो ज्ञान, जैसे गोला तोका करता चले मैदान. हे कबीर साहेबांचं असं ज्ञान आहे, त्यामुळे आपल्या जीवांचे जे विकार आहेत तेच वर्ण दूर होतात आणि मनाला शांती भेटते, जीवाला शांती भेटते, कर्म करतात सेवा केल्याने. तर तुम्ही आताचं लेटेस्टच उदाहरण बघू शकता की नशेमध्ये धुंद होऊन मुंबईमध्ये एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची चाकूने हत्या करून टाकलेली आहे. तर असे काही विकार आहेत ते समाजामध्ये पसरलेले आहे, नशा समाजामध्ये पसरलेला आहे. तर एकमेव असे संत आहेत संत रामपालजी महाराज की ज्यांच्या ज्ञानामुळे, जे कबीर साहेबांचं ज्ञान सांगतायत, त्यामुळे तरुण हा नशामुक्त होतो आहे. आपण बघतो की खूप सारे आपण नशामुक्ती केंद्र उघडलेले आहे, एवढं मोठी म्हणजे दारूबंदी करतो आपण, एवढं सगळं काही करूनसुद्धा नशा आणि विकार हे दूरच नाही होत आहे. तर हे संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान सांगितले, त्या ज्ञानानुसार आपण या समाजामधून नशामुक्त समाज आपण बनवू शकतो आणि मानवामधले जे विकार आहे ते पण याच ज्ञानाने नष्ट होतात.
समाजामध्ये बंधुता आणि एकता ही निर्माण करण्यासाठी संत रामपालजी महाराजांचं हे कबीर साहेबांनी दिलेलं ज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे. तर दर्शकांनो, आता आपण श्रद्धाळू आले त्यांच्या अनुभवाकडून आपण जाणून घेतले की ते कबीर साहेबजींचा हा जो ज्ञान आहे जे 600 वर्षापूर्वी त्यांनी दिलं होतं ते आता या ठिकाणी वर्तमानामध्ये किती गरजेचं आहे. आणि हलताच एक आता उदाहरण सांगण्यात आलं की मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची एका वादविवादमध्ये हत्या करून टाकली. तर अशा या कुरीतीला संपूर्ण संपवण्यासाठी आज या संत रामपालजी महाराज परमेश्वर कबीरजींच्या 600 वर्षापूर्वीचं ते ज्ञानाला आज वर्तमानामध्ये पसरण्याचं कार्य करत आहे. आज आपण या श्रद्धाळूंकडून पण ऐकून घेतला. दर्शकांना, आता आपण भंडारा गृहाच्या समोर आलेलो आहोत आणि तसं तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जे श्रद्धाळू आहेत त्यांच्यासाठी भंडाऱ्याची सुविधा करण्यात आलेली आहे. इथे भगतबाई म्हणजे पुरुषांसाठी इथे भंडाऱ्याची अशी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तशीच इथे महिलांसाठी पण सेपरेट इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर चला दर्शकांनो, आता आपण या भंडारा घराच्या आत जाऊ आणि पाहूया की इथे भंडारा परसण्याची सेवा कशा प्रकारे होत आहे. तर दर्शकांनो, आता आपण भंडाराच्या आत आलेलो होतो आणि तुम्ही पाहू शकता इथं मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे श्रद्धाळू आलेत इकडे तुम्ही पाहू शकता सगळे इथं खाली बसून एकत्र बसून भंडारा ग्रहण करायला लागलेत. आणि तुम्ही इथं पाहू शकता किती चांगल्या प्रकारे इथं स्वच्छता राखण्यात आलेली आहे. कुठेही छोटासाही कण पडलेला दिसत नाही. आणि तसेच सगळे इथं प्रेम भावने सगळ्यांना इथे वाढण्याचं इथं सेवा करत आहे. जसं तुम्ही पाहू शकता की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहेत तिकडे भंडारा परसण्याची इकडे जी सेवा यांची चालू आहे. तुम्ही पाहू शकता की भंडारामध्ये अनेक पदार्थ त्यांना दिले जाते आणि त्याच प्रकारे पलीकडे पण सुद्धा महिलांचं पण त्याच प्रकारे तिथं भंडाऱ्याची पण सेवा तिथं करण्यात येत आहे. आणि जे भंडारा परसणारे जे सेवादार आहेत त्यांनी स्वच्छतेला लक्षात घेऊन डोक्यावर टोपी आणि तोंडाला मास्क लावलेला आहे. तर चला दर्शकांनो, आता आपण इकडची जी भंडारा परसण्याचे जे सेवादार आहेत हे कशा प्रकारे हे जी सेवा आहे ती कशा प्रकारे पार पाडतात ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. दर्शकांना, आता आपल्याबरोबर इथं भंडाराचे सेवादार आहेत तर ते पूर्ण भंडारा कशा प्रकारे चालवतात हे आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. साहेब, सर, आपलं नाव काय? माझं योगेश दास. सर, तुम्ही कुठून आलात? मी यवतमाळ जिल्ह्यावरून आलो. सर, इकडची जी भंडाऱ्याची जी व्यवस्था तुम्ही उपलब्ध करून दिली आहे ही तुम्ही कशा प्रकारे ही सेवा तुम्ही करता? हे परमात्माला जे आहे आम्हाला पुरसण्याची सेवा दिली आहे. 5 ते 6 जिल्हे आहे आम्ही आणि जालना समागचे 5-6 जिल्हे आहेत ते मिळून आम्ही या भंडाराचं जे आहे ना नियोजन केलं आहे. जसं एक शिप जे आहे तर भंडारा आणतात ते आणि दुसरी जे आहे जे खरकटे म्हणजे बर्तन वगैरे राहतात ते स्वच्छ केले जातात आणि येणाऱ्या सदुऱ्याचं पूर्ण लक्ष दिल्या जाते आणि सर्व प्रकारे चांगल्या प्रकारे स्वच्छतेच्या याने आम्ही पुरसण्याची सेवा करतो आहे. शिप वाईज करतो आहे. जसे 3 घंट्याची अशी शिप्स आम्ही प्रत्येक जिल्ह्यावाईज वाटून दिलेली आहे आणि येणाऱ्या सदुल्याची कुठल्याही प्रकारे गैरसोय नाही होय आणि स्वच्छताचं ते लक्ष ठेवलं जाते असं आमच्या सद्गुरूजीने आम्हाला शिकवण दिली आहे. आणि येणारा श्रद्धाळू जे आहे तो तृप्त झाला पाहिजे आणि हे सर्व व्यवस्था आमची अशी सद्गुरूने आम्हाला प्रदान केली आहे. सर, ही जी भंडारा जी व्यवस्था तुम्ही उपलब्ध करून दिली आहे ही किती वेळ चालते म्हणजे साधारणतः? हे 3 दिवस चालू असते, रात्र आणि दिवस 24 तास सेवा असते. येणारा जो श्रद्धाळू आहे तिथे सतत भंडारा हा खुला राहतो आहे. कुठे कधी पण या म्हणजे रात्रभरी सेवा चालू आहे? हां, रात्रभर पण त्यांच्या आमच्या शिफ्ट वाईज 3-3 घंट्याच्या आमच्या लावलेल्या प्रत्येक जिल्ह्याच्या लावलेल्या असते आणि त्या येणारा जो श्रद्धाळू आहे तो कधी पण भंडारा करू शकतो. इथं उपलब्ध राहतात 24 तास. तर दर्शकांनो, तुम्ही पाहिलं की इथे खूप आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे की इथे पूर्ण जिल्ह्याचे जेवढेही इथं संगत येतात इथे सेवा करण्यासाठी आणि हे निःशुल्क सेवा करतात. आपण प्रत्यक्ष इथे उदाहरण पाहू शकतो की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहेत ते इथे निःशुल्क सेवा करतात. सेवा भावनेने ती इथे चांगल्या प्रकारे एकदम प्रेम भावने ती भंडाऱ्याची इथे सेवा करताना आपण प्रत्यक्ष दृष्टीने पाहिलं आणि आपण त्यांच्याशी चर्चाही सुद्धा केली. तर दर्शकांनो, तुम्ही पाहिलात की जसं गरीबाजी महाराजीचं अमर ग्रंथ साहेबच्या 3 दिवसीय पठणची सुरुवात कशा प्रकारे होते आणि त्याचबरोबर हलवा प्रसाद आणण्याची प्रक्रिया कशा प्रकारे म्हणजे आणण्यात आली
आणि त्याचप्रकारे इथे जी सुविधा प्राप्त करून कशाप्रकारे इथे सुविधा प्राप्त करून दिल्या जातात, जसं की आपण भंडाऱ्याची सुविधा म्हणजे भंडाऱ्याची सुविधा पाहिली आणि रसोईघरची सुविधा पाहिली आणि जे भंडारा पुरवणारे जे सेवादार होते त्यांच्याची सुद्धा आपण चर्चा केली. तर दर्शकांनो, या ठिकाणी आमचं फक्त हेच उद्देश होतं की आम्हाला या रिपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की हे जे पवित्र कार्य आहे, जे कबीर साहेबजींचा 629वा प्रकट दिवसानिमित्ताने हा जो 3 दिवसीय समागमचं आयोजन केलेलं आहे त्याची सुरुवात कशा प्रकारे होते हे आम्ही या रिपोर्टच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि येणाऱ्या काळी जर काही अशा अनेक गतिविधी जर आढळून आल्यात तर आम्ही तेही सुद्धा कव्हर अप करू. तोपर्यंत SN न्यूज महाराष्ट्राला फॉलो करा.